तर शुभ सकाळ मित्रांनो. आता आपण आहे आपल्या देवगाच्या स्टेला आणि स्टेला आपण तिकडे राहिलोय. हॉटेलच्या समोरचा व्ह्यू पाहू शकता. आपला दरवाजा ओपन केला की हा समोर असा ऑसम व्ह्यू. हे यांचं हॉटेल पाहू शकता. तर मित्रांनो तुम्हाला ते एक छोटीशी रूम टूर करून देतो. सध्या आमचं सामान इकडे तिकडे पडलेलं आहे. तर 2 बेड आहेत तिथे. 4 जण आरामात झोपू शकता. इकडे असं स्पेस पण आहे बघू शकता बाथरूमच्या समोर. बाथरूम पण छान आहे, नीट अँड क्लीन आहे. आरामात तुम्ही 4 ते 5 जण राहू शकता एका रूममध्ये. 1800 रुपये पर पर्सन त्याचा रेट आहे सध्याचा. मेन ऑसम म्हणजे हा समोरचा पैसा वसूल. तर आता रूमच्या समोर आपला बीच आहे देवबागचा. तो बीच आता मित्र पाहू शकता. क्लीन आहे बीच आणि जास्ती माणसं पण नाहीत. बोटी पण लागलेल्या तिकडे फिशिंगच्या. तर आता मित्रांनो आपण आपल्या स्टेपासून 5 मिनिटचा वॉक करून आलेले आपल्या देवबागच्या संगमला. 5 मिनिटं अंतरावर आपला संगम. तर पाहू शकता इथे संगम पॉइंट. मित्र आपण स्टे केलं त्याचा हा बोर्ड पाहू शकता. इकडे आपलं एंट्रन्स आहे आणि इकडे मागे आपला स्टे आहे बीचच्या जवळ. 1 मिनिटाचं वॉकिंग आहे समोर आणि हा एंट्रन्स आहे. तर मित्रांनो आता आपण निघालोय मालवण एक्सप्लोअर करायला. आपण बीचला पण जाणार आहे, चिवला बीचला, त्यानंतर राजकोट. इकडे आता नवीन महाराजांचा पुतळा बनवलाय तिथे, त्यानंतर रॉक गार्डनला. तर आता व्हिडिओ पाहत राहा. तर मित्रांनो तुम्हाला आता समोर पाहू शकता आपल्या देवबागला बॅक वॉटरला इथे बरेचसे ॲक्टिव्हिटी होतात. तर बोटी पाहू शकता बऱ्याचशा लागलेल्या तिकडे. बॅक वॉटरची टूर तुम्ही इकडे करू शकता. तर मित्रांनो हा असा आपला मालवणचा बाजार. इथे थोडीशी आपण खरेदी पण करणार आहोत. तर इथे आलेलो आता आपण मालवण जेटीला. मालवण किल्ल्याला जायला पण बोटी इथे भेटतात. आणि समोर आहे तो चिवला बीच. इथे पण बऱ्याचशा वॉटर ॲक्टिव्हिटी होतात. समोर पाहू शकता. छान आहे, इकडे तुम्ही एन्जॉय करू शकता मुलांसोबत. तर मित्रांनो समोरच दिसतोय आता आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण किल्ला आणि या किल्ल्याला जाणाऱ्या बोटी.
तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे सर्जेकोटला महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी. तर आता आज जाऊन आपण जाऊन महाराजांचं दर्शन घेऊ. तर हा राजकोट किल्ल्याचा एंट्रन्स आहे. छान आहे बांधकाम. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे फेमस मालवणच्या रॉक गार्डन मध्ये. छान इकडे तुमच्या सोबत मुलं असतील लहान तर तुम्ही इथे खेळायला आणू शकता. त्यांचा टाइमपास इकडे होईल. बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी आहेत इथे करण्यासारख्या. तर सुट्टीचा दिवस असल्यामुळे इकडे बरेचसे पर्यटक पण आलेले आहेत. तर इथे थोडा निवांत वेळ घालवल्यानंतर आता आपण चाललोय आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, ते म्हणजे चिवला बीचला. तर चिवला बीचचा एंट्रन्स आहे. इथे गाडी येते पुढपर्यंत. तर खूप छान व्ह्यू आहे या चिवला बीचला. समोरच बरेचसे हॉटेल्स आणि राहण्यासाठी पण जागा आहे. तर तुम्ही इकडे स्टे सुद्धा करू शकता. मालवण सिटीपासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे.